संत आली वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. पंढरपुरी लागली होड, मुटक्या परिस धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी. पंढरपुरी लागली होड, मुटक्या परिस धांगड गोड. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. पंढरपुरी लागली होड, मुटक्या परिस धांगड गोड. विठ्ठल विठ्ठल बोला बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवर पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्रीकांत तुकाराम. बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रवश्यामं वाचमिमं प्रसुप्तान् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यौच हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाध्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी भगयदा जाड्यान्धकारापहं. हस्ते स्फटिकमालिका विदधति पद्मासने संस्थितं. वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदे. कायमाजिवाणी मानिल या संतांसी, रंजवू चित्तासी अपुलिया. अपुलिया बळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची. प्रमाणं भवाब्दे हृदमामकानानि तंबक्कराभ्यां धृतयेन तस्मात्.
विधातुर्व सत्ये धृतनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग टाळी टाळी हा जय हो कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गदा शंख चक्रा बिबिर्वा वितांगम चिदानंद सल्लक्ष्य नाट्य स्वरूपम यमादिष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांची विदाय भक्ती विलोकितायोयाम समाधी राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरंतम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक पूजा टाळी वाजवा रामदूता तुलित बलधामा अंजनी भूत पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेता कानन कुंडल कुंचित केसा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय ज्योति जय हनुमान ज्ञान गुण सागर जय ज्योति राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम राम टाळी वाजवा टाळी मुखामध्ये प्रत्येकाच्या देवाचं चिंतन आलं पाहिजे जय हो राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम राम जय हो राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम राम
एकदा घोष करायचा आहे. महारुद्र हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की, राधे राधे. संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी लागली होड, मुटक्या परीस धांगड गोड. अनंत कृपा विभूषित सचिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवानी श्री पंढरीनाथाच्या चरणावर नतमस्तक होऊन मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव दानोबराय, शांतीचे परब्रह्म पुतळे एकनाथ महाराज, भक्तीचे प्रेम भंडारी भक्त नामदेवराय आणि वैराग्याचा महामेरू कळस्थानापर्यंत नेऊन पोचविणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सकळ संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करण्याचा प्रयत्न. विठ्ठल 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 कवर असो, आज आपल्या सुकापूर गावामध्ये 2 वर्षानंतर हा सुखाचा पूर चालू आहे. वाक्य ध्यानात ठेवा. 2 वर्षानंतर, 2 वर्षाच्या अगोदर मी म्हणेन याच गावामध्ये दुःखाचा पूर होता असा नाही. वाक्य ध्यानात ठेवा. पूर्ण जगाच्यावर ते सावट कोसळलं होतं दुःखाचं. आणि या दुःखाच्या सावटाच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह बंद. काही लोकांनी सप्ताहच केले नाही, काहींनी लपून केले, चोरून केले. रावणाच्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये रावण मातला होता ना. रावण मातला होता. तो रावण कोणाला माळ जपू देत नव्हतो, रामाचं चिंतन करू देत नव्हतं, विष्णूचं स्मरण करून देत नव्हतं. तशीच चोरून सरकारला घाबरून का होईना पण काहींनी परमात्म्याची चिंतन केली, अखंड हरिनाम सप्ताह केले. पण आता अगदी मन मोकळेपणाने करा. तुम्ही आम्ही खेळीमिळी गधारोळी आनंदे. आता भीती नाही. नाही तर त्याच्या अगोदर देखील भीती नव्हती. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. म्हणून सांगायचं तात्पर्य, 2 वर्षाच्या नंतर जो आनंद पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतात, एकट्याने चिंतन करता करता जे मन लागत नाही ते लोकांतामध्ये चिंतन करायला लागलं पाहिजे. पहा ना, सगळ्यांना मिळून पंढरपूरची वारी घडते, एकट्याने पंढरपूरची वारी घडत नाही. म्हणून आजचं चिंतन दिंडीचं चिंतन आहे. वाक्य ध्यानात ठेवा. पंढरपूरची वारी करायची आपल्याला. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की चालत आलेली ही परंपरा जवळजवळ हे वर्ष 48 आहे. आणि 48 वर्षानंतरही अद्याप ही अखंड हरिनाम सप्ताह चालू होत नाही. बना 12 वर्षाचा एक तप आणि मग कितवं 4 तप पूर्ण झाली. 4 तप. मी म्हणेन 4 काय 100 तप पूर्ण होऊ दे. बरं की नाही. सप्ताहाला 4च तप का 100 तप होऊ दे. म्हणून अशी ही अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये वैकुंठवासी सद्गुरू भक्तपरायण स्वानंद स्वामी महाराज, तसेच भागवत धर्म प्रचारक ज्यांनी ही परंपरा लादलेली आहे, श्री अमृतनाथ स्वामी महाराज यांचे सगळे शिष्य मंडळी आणि यांच्या माध्यमातून महंत पुरुषोत्तम दादा विनोद स्वामी त्यांना असं वर्णन केलेलं आहे की यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि या सुखापूर गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि ही चालत आलेली ही आज 4थ्या दिवसाची सेवा, 4थं पुष्प त्या ठिकाणी जनार्दन काका सांगितलं, महाराज तुम्हाला यावर्षी ही कीर्तनरूपी सेवा करावी लागेल. या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, त्यांना अभिवादन करून मी सेवेला प्रारंभ करणार आहे. गुरुवर्य असणारे कालच ज्यांचं कीर्तन झालं बाबा पद्माकर बाबा, कोकण दिंडी अध्यक्ष, या ठिकाणी सुकापूरचे पांडुरंग बाबा ना, बरोबर
आणि भीमसिंग काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मला ओळखत नसेल तर मी तुम्हाला ओळखतो. या ठिकाणी सगळे निळकंठ भाऊ आणि आमचे मृदंगमणी आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवतात हे दोन्ही. आणि या ठिकाणी गाण कोकिळा आपण म्हणायला हरकत नाही. त्यांचा परिचय मला काय द्यायचे 3 दिवस त्यांचा परिचय आपण पाहिला. विठ्ठल विठ्ठल. आणि हे 2 माझे बंधुराज आणि यांच्या सगळ्यांच्या आणि माझे वडील चोपदार म्हणून राहिलेले उभे आहेत. असो म्हणून या ठिकाणी सेवेकरता या अखंड हरिनाम सप्ताहातील या 4थ्या दिवसाचं पुष्पासाठी नाथरायांच्या गाथ्यामधला एक पुष्प निवडण्याचा प्रयास केला. गायलेला अभंग श्री संत नाथरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. मी म्हणेन नाथराय म्हटलं का माणसाच्या आनंदावर संत पाहिलेत आपण, संत पाहिलेत, पण संत शांत आणि श्रीमंत ही उपमा ज्यांच्याकडे त्यांना नाथराय म्हणतात. हां, इतर संत असतील शांत असतील ठीक आहे, हां शांत आहे, संत असतील हे पण उपमा मान, पण श्रीमंत असतील अपवाद आहे. हां अपवाद आहे. पण नाथांचा विचार केला तर संत पण शांत पण आणि श्रीमंत पण. हां नाहीतर तुकोबारांकडे विचार केला तर आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर जाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. तुकोबारायने म्हणावं आमच्या घरामध्ये काय नाहीच तर राखायला कोण पाहिजे, कुत्रीच येऊन बसतात. विठ्ठल उकरड्या विठ्ठल. म्हणून नाथरायांची प्रतिमा 450 वर्षापूर्वीचे जी परंपरा आपण नाथरायांची पाहिली. अहो नाथरायांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी भगवत धर्माचा प्रचार करण्यासाठी आपणही प्रचार करतो, पण नाथरायांनी जो प्रचार केला आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं, हां त्या काळामध्ये नाविन्यता जगापुढे आणायची होती. कोणत्या 450 वर्षापूर्वी. हां समाज एकत्रीकरण होत नव्हता, गोळा होत नव्हता, पण गोळा करण्याचं सामर्थ्य कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण वापरतो. समाज गोळा करतो, पण साम दाम दंड भेद ही प्रक्रिया आपली आहे, बरोबर की नाही. आपण काय करतो साम कायद्याने, दाम पण लागतो, दंड नाही आला तर त्याला दंडाने आणतो, भेद या 4 प्रक्रियाने पण समाज गोळा करत असतो. पण नाथांच्या प्रक्रिया ही भिन्न प्रक्रियाची आहे. त्यांनी लोक पण गोळा केली आणि लोकांची हृदयस्थ पण झाली आणि लोकांची मन पण जिंकली. विठ्ठल विठ्ठल. आताच्या समाजाला नाविन्य पाहिजे, नाविन्य. काळाया तस्मै नमः वाक्य ध्यानात ठेवा. वारकरी संप्रदायाची परंपरा असावी, पण त्यामध्ये चाल म्हणताना देखील बिडकर काका चाल म्हणताना देखील त्याच्यात नाविन्य असावं प्रत्येकाला वाटतं की नाही. पहा ना, चाल म्हणताना चांगल्या हरकती असाव्या, सम पाहिजे. पहा ना, म्हणजे जसं त्याला पाहिजे तसं नाविन्यपणा काय. आपण ऐकतो हो, पण ऐकणाऱ्या माणसापेक्षा काहीतरी वेगळं असावं, नाविन्य असावं हे प्रत्येकाला वाटत असतो. आणि एकच कीर्तन 7 दिवस बुवा ठेवला तर लोक काय करतील. लोक म्हणतील बुवाला आणूच नका, त्यापेक्षा आम्ही भजन करू. का हो, नाविन्य लोकांना पाहिजे, नाविन्य पाहिजे. जर आताच्या आधुनिक युगामध्ये नाविन्यता पाहिजे तर नाथरायांनी 450 वर्षापूर्वी काहीतरी नाविन्यता घडवली. वाक्य ध्यानात ठेवा. 450 वर्षापूर्वी नाविन्य समाज घडवला. कशा स्वरूपाने. त्या काळात कीर्तनं चालायची. वाक्य ध्यानात ठेवा. त्या काळात कीर्तनं चालायची, पण कीर्तनं चालत असताना, कीर्तनं करत असताना ती पूर्वापार आलेली परंपरा नाथराय नामदेवरायांनी लावून दिलेली परंपरा, त्यानंतर भानुदास महाराजांनी जी परंपरा आहे तशीच्या तशी कीर्तनं समाजाला सांगत होते. पण नाथरायांनी विचार केला आतापर्यंत कीर्तनामध्ये नाविन्य नव्हतं, आता काहीतरी नाविन्य आणलं पाहिजे आणि लोकांना गोळा केलं पाहिजे. बरोबर ना, लोकांना गोळा केलं पाहिजे. कीर्तनच करायचं, अध्यात्मच सांगायचा, पण वेगळ्या पद्धतीने. वाक्य ध्यानात ठेवा. अध्यात्मच सांगायचा, इतर काय करायचं नाही, अध्यात्मच सांगायचंय. देवाचं चिंतन करायचं, देवाचं चिंतन. आणि आली पाहिजेत ना लोक. पहा ना, आपण आल्यानंतर भजनाचा टाळ, एखादा मुलगा जर चुकत असेल तर त्याला लगेच टाळ घालावं का त्याच्या. बाबा तुला टाळ जमत नाही, मग तो उठून जाईल, मग पुन्हा येईल का.
असा समाज गोळा करण्याचा विचार नाथरायांनी केला आणि वेगळी माध्यम त्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणली आणि समाज गोळा केला. त्याचं नाव आहे भारूड. वाक्य ध्यानात ठेवा. भारूड प्रकरण आणली समाजापुढे, कूट प्रकरण आणली समाजापुढे आणि या भारूड प्रकरणाच्या माध्यमातून मग दादला काय असेल, वाक्य ध्यानात ठेवा, विंचू काय असेल, वेगवेगळ्या प्रकारची मांड. आम्हाला दादला नको ग बाई, हे नाथानीच म्हणावं, हे नाथानीच म्हणावं. वेगवेगळ्या माध्यमातून दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा, दादला नको ग बाई, मला हो दादल्याचा अर्थ ज्याला कळाला, नाथाने लिहिलेला ज्या दादल्याचा अर्थ ज्याला कळाला, तो परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत पोहोचू शकला. वाक्य ध्यानात ठेवा. भारूड या शब्दाचा अर्थ ज्याला कळाला ना, तो परमात्म्यापर्यंत पोहोचवायला त्याला लागत नाही, तो पोहोचलाच असं म्हणायला हरकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. भारूड या शब्दाचा अर्थ कोणी, आपण फक्त साडी लावली जाते, पहा ना, वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव केले जाते, मग त्याच्यावर नाचणं हे आपल्याला कळतं. नुसतं नाचणं नाही झालं पाहिजे, ते नाचणं भाव विवळ होऊन झालं पाहिजे, मग भारूड. तुकोबारायांनी म्हटलंय, अहो तुम्ही गा, तुम्ही नाचा, आणि गायन हे परमात्म्याच्या प्राप्तीचे एक मुख्य साधन आहे. मृदंग हे परमात्म्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे, त्याला देव माना ना तुम्ही. तुकोबारांनी तेच केलं ना, तुका नाचे गाय, गाणी यात विरवणी जाय. वाक्य ध्यानात ठेवा. गाता गाता गाण्यातच विरून जाण्याचं सामर्थ्य तुकोबाराईकडे होतं ना, म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाचणं नुसतं नाचणं समाजासाठी झालं नाही पाहिजे, ते गाणं समाजासाठी झालं नाही पाहिजे, ते नाचणं, ते गाणं परमात्म्यासाठी जेव्हा होईल ना, तेव्हा परमात्मा प्राप्तीची साधना पूर्ण होईल. हो, परमात्मा प्राप्तीची साधना पूर्ण होईल. म्हणून भारूड म्हणजे नेमकं काय, मनुष्याने जीवाने भावावर आरूढ व्हावं. जोपर्यंत मनुष्य भावावर आरूढ होत नाही तोपर्यंत भारूड ही साधना पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण भावावर आरूढ होतो का दुसऱ्या कशावर आरूढ होतो? आपण भावावर आरूढ होत नाही, आपण तावावर आरूढ होतो. अहो भारुडामध्ये डब्बल बारी, त्याच्यामध्ये पुन्हा मग वादच वाद निर्माण होतं. मी म्हणता भारूड परमात्मा प्राप्तीची साधना आहे, तिथं जर वाद निर्माण झालं तर परमात्मा प्राप्त होईल का, म्हणून सांगायचं तात्पर्य. म्हणून या कूट प्रकरणाच्या माध्यमातून, या भारूड प्रकरणाच्या माध्यमातून समाज घडवला आणि समाजाला एकत्रीकरण केलं. लोक येत नव्हती पण लोकांना रंगीलपणा दाखवला, त्या काळामध्ये नाविन्य दाखवलं. मी म्हणेन नाथरायांनी केलेली 450 वर्षापूर्वीची क्रांतीच आहे ती. मला सांगा, आताच्या एखाद्या बुवाने वेगळेपणा करून परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तर त्या बुवाला हाणून मारतील, बरोबर की नाही दादा? वेगळं काय करायला गेलं, काय तुकोबाराय कोणत्या मार्गाने गेला, हा बुवा कोणत्या मार्गाने जातो, बोलतात की नाही? वेगळा मार्ग झाला तर लोक बदलतात. परंपरा ही तोडण्याचं सामर्थ्य लोकांना वाटत नाही. ज्यांनी तोडली त्याला दंड करतात. वाक्य ध्यानात ठेवा. ज्यांनी परंपरा तोडली त्याला दंड केला जातो. पण नाथांच्या काळामध्ये चालत आलेली भानुदासांपासून जी परंपरा, त्यात थोडा बदल केला आणि समाजापुढे मांडला, आणि त्यात नाविन्य निर्माण केलं. ती म्हणजे कूट अभंग, ती म्हणजे भारूड नावाची प्रकरण. विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये नाथरायांनी एक कूट प्रकरणाचा अभंग आहे, कूट प्रकरण आहे. किंवा माऊलीने देखील त्या काळामध्ये भारूड तयार केलेले, माऊलीने, तुम्ही म्हणता नाथांनीच भारूड, माऊलीने तयार केले होते पण नाथांचे प्रकटीकरण झाले. भारूड म्हटला का नाथांचंच नाव येतं. चिंचेच्या पारी ज्ञानोबारांचं एक बांधिले देऊले, पुढे ऐका,
आधी कळस मग पाया रे. आता तुम्ही मंदिर बांधताना पहिल्यांदा काय बांधता हो काका? बोला. कळस पाया ना. पहिल्यांदा पाया बांधला जातो मग शेवटला कळस. पण त्यांनी वर्णन करताना चिंचेच्या पारी, आता चिंचेच्या पारावर काय बांधलेलं आहे? मंदिर बांधलेले. एक बांधिले देऊल आधी कळस मग पाया. शक्य आहे का? अहो यात पण गुह्य ज्ञान आहे ना. इति गुह्यतम शास्त्र मित मुक्त मयानग एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत कृतस्य भारत. अर्जुना, अरे मी सांगितलेलं गुह्य तुला कळत नाही ना, ते कळालं पाहिजे. हे गुह्य ज्याला कळालं त्याला भारूड कराळं. विठ्ठल म्हणून आजचा सुंदर अभंग आहे. या कुट अभंगाच्या माध्यमातून नाथराय वर्णन करतात. संत आले वरल्या दिंडी. नाथरायचं आहे संत वरल्या दिंडी आले. संत आले वरल्या दिंडी. पुढे वर्णन केलेलं आहे. तुम्हाला ही भाषा जरी जेव्हा थोडीशी वेगळी वाटेल आणि या कीर्तनाच्या मंडपातील भाषा वाटणार नाही, ती दुसऱ्या मंडपातील भाषा वाटेल. पहा ना, भाषा कीर्तनाच्या मंडपात वाटणार नाही, पण या भाषेच्या माध्यमातून नाथांनी परमात्म्याची प्राप्ती केलेली. अहो नाथांची भारुडातील एक एक शब्द म्हणजे वेदाच्या रुचांना फिकं पाडणारं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे. कोणामध्ये? वेदाला देखील कमी ठरवणारे, ज्या रुचांना कमी ठरवणारं सामर्थ्य नाथांच्या भारुडाच्या कुट अभंगाच्या प्रकरणात आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग कसा आहे? संत आले वरल्या दिंडी आणि पुढे बोला हाती खुरक्या. खुरक्या शब्द ऐकले का बाबा? खुरक्या, हाती खुरक्या, काकेत मुंडी. मला सांगा, आता तुम्ही म्हणाल हे मंडप पारमार्थिक स्वरूपाचं आहे, भक्तिमयी स्वरूपाचं आहे. या भक्तिमयी स्वरूपाच्या मंडपात तुम्ही खुरक्या कशाला आणल्या आणि तुम्ही मुंड्या कशाला आणल्या? या मुंड्या कोणत्या मंडपात असतं तुम्हाला सांगायला गरज नाही. बोला बोला. या खुरक्या, ह्या मुंड्या हळदीच्या मंडपात असतात. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल महाराज म्हणे काय असला अभंग घेतलाय? हाती खुरक्या, काकेत मुंडी. म्हणजे इथं कीर्तनामध्ये काय सांगायची गरज आहे? अहो वेदांताचा अर्थ या वेदांताचा अर्थ या भारुडामध्ये आहे, या कुट अभंगामध्ये आहे. जाणलं पाहिजे. भाऊ आरूढ होऊन नाथांची भारूड आहे आत्मसात केली पाहिजे. तोपर्यंत नाथरायांची कृपा आपल्यावर होणार नाही. वाटतं ना नाथांची कृपा व्हावी त्यासाठी अशा अभंगांचे चिंतन श्रवण केली पाहिजे. थोड महात्म्यांचे चिंतन आपल्याला पाहायला मिळतात. पहा ना, संत आले वरल्या दिंडी शब्द ऐका. वरल्या दिंडी, वरून आले संत. संत आले वरल्या दिंडी. प्रत्येक समाजाचा विचार केला किंवा या विश्वसृष्टीचा विचार केला तर अनेक पदार्थ या सृष्टीमध्ये पाहायला मिळतात आणि अनेक पदार्थामध्ये वेगळ्या आगळ्या स्वरूपाची काही ना काही शक्ती पाहायला मिळते. वाक्यदानात ठेवा, प्रत्येक पदार्थामध्ये काही ना काही शक्ती असते. शक्ती माणसामध्ये शक्ती आहे, जनावरांमध्ये शक्ती आहे, भिंतीमध्ये निर्जीवामध्ये देखील शक्ती आहे. पदार्थ पाहिलं तर पदार्थ दोन प्रकारचे असतात, एक सजीव पदार्थ आणि दुसरे निर्जीव पदार्थ. निर्जीवांमध्ये देखील ताकद असते आणि सजीवांमध्ये देखील काय असते? बोला, शक्ती असते, शक्ती सामर्थ्य असते. सजीवामध्ये शक्ती असते, निर्जीवांमध्ये देखील ताकद असते. तुम्ही म्हणा आम्ही सजीवाची शक्ती पाहिली पण निर्जीवाची शक्ती अजून पाहिली नाही. मला सांगा, निर्जीवामध्ये शक्ती नसते का हो? निर्जीवामध्ये शक्ती असते पण सुप्त स्वरूपाची शक्ती असते. वाक्य ध्यानात ठेवा. अहो घराचा बांधलेला दगड हा सजीव आहे का निर्जीव आहे? बरोबर की नाही? पण मला सांगा, इमारतीचा असणारा जो दगड, माझ्याकडे लक्ष द्या, इमारतीला असणारा दगड वर्षानुवर्ष राहतो. मग त्या वर्षानुवर्ष त्या इमारतीला तोडून धरण्याचं काम तो दगड करतो. मग त्या दगडामध्ये काहीतरी शक्ती असली पाहिजे ना. त्या इमारतीला एका जागी स्थिर करून ठेवतो. त्याच्याकडे जी शक्ती आहे ना ती घनत्व नावाची शक्ती आहे. कशामध्ये? निर्जीवामध्ये. निर्जीवामध्ये जी शक्ती आहे ती घनत्व नावाची शक्ती आहे आणि त्या घनत्व नावाच्या शक्तीमुळे वर्षानुवर्ष ती इमारत एका जागी स्थिर राहते की नाही? बोला. काठिण्य स्वरूपाची शक्ती एका जागी स्थिर राहते. ती जर शक्ती तिच्यातून निघून गेली
तर निर्जीवातील शक्ती निघून गेल्यानंतर इमारतीला किंमत राहणार नाही. गुरुत्वाकर्षण आपण पाहतो ना, ही एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची शक्ती आहे. मग निर्जीवामध्ये तशी शक्ती असते, तशी सजीवानामध्ये देखील शक्ती असते. पहा ना, निर्जीवामध्ये असणारी शक्ती ही दिसून येत नाही, त्याला साकार करण्यासाठी सजीवाची गरज लागते. पहा ना, निर्जीवाची सुप्त शक्ती बाहेर काढण्यासाठी सजीवाची गरज लागते. बोला, मला सांगा, आपण या मंडपात या कीर्तनाला आलो, तुम्ही कशाने आले काका? चालत आले? फोर व्हीलर गाडीने आले. मग जर तुम्ही गाडीने आले, तुम्ही चालत यायचं आणि गाडीला सांगायचं तू मागून ये, बरं येईल का ती? तिला सांगितलं अगं मी जातो पुढे, मला उशीर झालाय, तू मागून ये, ती येईल का? ती येणार नाही. का? तिला गरज आहे तुमची. हां, तुमची गरज आहे, सजीवाची गरज आहे. का? सजीवाची गरज आहे. जोपर्यंत सजीव त्याच्या कला कौशल्याने ती गाडी चालू करत नाही, तोपर्यंत ड्रायव्हर नाही, तोपर्यंत ती गाडी इथं येत नाही. तसं निर्जीवाला सजीवाची गरज आहे आणि सजीवाला सुद्धा निर्जीवाची गरज आहे. पहा ना, सजीवाला निर्जीवाची गरज आहे, तशी निर्जीवाला सुद्धा सजीवाची, दोघांना एकमेकाची गरज आहे. मला सांगा, आपण आता इथं कीर्तन झाल्यानंतर झोपायला कुठे जातो? घरी. मग ते घर कसलं आहे बोला? सजीव आहे. ते घर निर्जीव आहे. म्हणून एकमेकाची शक्ती एकमेकाला कार्याला येते. तो सजीव असेल नाही तर निर्जीव. विठ्ठल म्हणून नाथरायने आजच्या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाची शक्ती सांगितलेली. वारकरी संप्रदायामध्ये शक्ती आहे की नाही? खरं खरं सांगा, भिंत चालवण्याची शक्ती कोणामध्ये आहे बोला? ही निर्जीवाला बोलवण्याची ताकद, सुप्त स्वरूपाची शक्ती या वारकरी संप्रदायामध्ये आहे. रेडा बोलवण्याची शक्ती बोला. अरे जी शक्ती देवाकडे नाही, जी शक्ती मी म्हणेन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. मुलांनी सांगितलं, बाबांनी काल अभंग घेतला होता, महिषी पुत्रा मुके हाचा अभंग घेतला होता ना, बोलवी नाही श्रुते. मग मला सांगा, चालविणे भिंती बैसून ही शक्ती कोणाची आहे? ही सुप्त स्वरूपाची संप्रदायाची शक्ती आहे. ही वारकरी संप्रदायाच्या दिंडी नामक साधनाची शक्ती आहे. आपण दुसरं काही साधन वापरलं नाही, आम्ही दिंडी हे साधन वापरलं आणि या दिंडी या साधनाच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. ही शक्ती आहे. म्हणून देवाच्या सामर्थ्यापेक्षा संतांचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. कारण का? त्यांनी जे साधन वापरलं ते दिंडी नामक साधन. सोफे वर्मा आम्हा सांगितले संती, हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. नाचले होते, दिंडी घेतली, हाती टाळ दिंड्या घेऊन नाचा, एवढं साधन अवलंबलं आणि देवापेक्षा वर्चस्व गाठलं त्या संतांनी. पहा ना, मला सांगा, देव नंदीला जेव घालतं, दूध काढतं, बरोबर की नाही? नंदीचं दूध काल सांगितलं असेल, नंदीचं दूध काढतो. पण तू गोबर आहे, मृत असणाऱ्या नंदीचं दूध काढतात, बरोबर की नाही? येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. मला एवढंच सांगायचंय, जर तुकोबारायांचं सामर्थ्य आणि देवाचं सामर्थ्य यात श्रेष्ठत्व कोणाचं सामर्थ्य म्हणावं लागेल बोला? तुकोबारायांचं. मग हे सामर्थ्य लाभलं कशामुळं? तुकोबाराय म्हणतात किंवा नाथरायांना विचारू, हे सगळं या संतांना लाभलं कसं सामर्थ्य? म्हणे लाभलं कसं नाही, दिंडी या साधनाचा स्वीकार केला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून वारकरीची संप्रदायाची शक्ती सुप्त आहे, ती दिसत नाही, पण ती उफाळून निघाल्यानंतर कोणाचं काही चालणार नाही. संप्रदाय आहे या, एकवटले सगळे मिळाले चतुष्टाय वारकरी रे. किती? एक नाही, या वारकरी संप्रदाय अनेक संप्रदाय एकत्र आले आणि चतुष्टाय स्वरूपाचा एक संप्रदाय तर झाला. नाथ संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, प्रकाश, वेगवेगळे संप्रदाय या संप्रदायाची घनिष्ठ स्वरूपाची संबंधाने राहिले. तेव्हा म्हणून या संप्रदायाची जी ताकद आहे ती अलौकिक स्वरूपाची. विठ्ठल विठ्ठल म्हणून या संप्रदायाची शक्ती सांगितलेली कशी आहे? भावाशिवाय भक्ती नाही हो. भक्तीशिवाय मुक्ती नाही. बळविना शक्ती
बोलतो ना आपण, आपल्याकडे शक्ती असेल तरच बोलावं, नाहीतर मांड्या ठोकायला जाऊ नये कुठे कुठे. समजलं तुम्हाला? बळ असेल तर बोलावं, आपल्याला म्हणता येत असेल तर पुढे यावं, वाजवता येत असेल तर पुढे यावं, नाहीतर येऊन समाजामध्ये फजिती होणे. बळे विन शक्ती. मग संप्रदायाची शक्ती अशी आहे. मग ही शक्ती प्राप्त झाली. काही नाही केलं या संतांनी, या वृद्ध लोकांमध्ये येऊन काय काय केलं. आई जे जे सुप्त झालेलं संप्रदाय किंवा लोक लुप्त झालेले, ऐका कलीचे मैमान. असत्या शिरिधले जन पापादिती अनुमोदन, ही स्थिती जेव्हा निर्माण झाली ना, तेव्हा संतांना वाटलं आपल्याला अवतार धारण करावं लागेल. आणि मग संत इथे आले. मग काही लोकांनी सांगितलं, अरे बाबा एवढी मोठी शक्ती या संतांना लाभली हो, कुठून आणली ही शक्ती, कुठून आणली. तो नाथराय म्हणत असताना सांगता, आम्ही ही शक्ती कुठून आणली, आम्ही वरून आणली. वरून. वरून म्हणजे संत आले वरल्या. वरले म्हणजे वरचे संत असतात. संत हे मूळचे वरचेच असतात. वरचे म्हणजे आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणाचे बोलिले रुचे सात भाव बरता. संत इथले नाही, कुठले आहेत, मूळ त्यांचा निवास आहे ते वैकुंठावरून आले. संत आले वरल्या दिंडी, वरून आले ते मूळचे वरचेच आहेत, पण तुमच्या आमच्यासाठी खाली आले. संत आले वरल्या दिंडी, वरून खाली आले. पण आता तुम्हाला एक मुद्दा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयास करणार आहे. खरं खरं सांगा, संत वरच्या पोस्टला होते. कोणते? वैकुंठ. मला सांगा, आपण वैकुंठवाशी लावतो हा भाग वेगळा. खरं खरं सांगा, एखादा मनुष्य इथून गेल्यानंतर तो निश्चित वैकुंठालाच गेलेला असेल, सांगू शकतो का काका? तो वैकुंठालाच गेलेला असेल का? मग का लावता वैकुंठवासी? कल्पना करा. वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी. मग एखाद्याने मागोवा घेतला तर हा वैकुंठाला गेलाय की नाही बघा. गेलाच एखाद्या सामर्थ्याने, हा वैकुंठ तिथं कोणच मिळणार नाही. काही एखाद्याने वैकुंठ असे जावे, एकट्यानेच जावं, एकट्याने. काही एखाद्याने वैकुंठाशी जावे. मग किंवा अस्तेच्या महापुरी रिगता ते कोट्येवरी प्राप्तीच्या पहिलं तडी भी पाहिलं नाही गे. अरे एकदाच जातो एखाद्यात. जर एखादा वैकुंठापर्यंत जाऊ शकतो तर सगळी कशी वैकुंठवासी? मग ते कोणते वाशी असावे? ते वाशी कोणते? वाशी मुंबई वाशी. विठ्ठल विठ्ठल. मला हे मूळ वैकुंठातून आले. तुका म्हणे 16 वैकुंठ गाजे. वैकुंठ भुवनी घर केले, त्यांचं घरच वैकुंठ आहे. येथे उपकारासाठी आले घरज. म्हणजे मुख्य स्थान वैकुंठातील परमात्म्याच्या चरणाशिरात संत आले वरल्या दिंडी. ठीक आहे, वरून आले. पण मला सांगा, वरून आल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न उपस्थित तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न करता, वरून खाली येणं चांगलं का खालून वर जाणं चांगलं? ऐकायला येतं ना सगळ्यांना?
वरून खाली येणं चांगलं का खालून वरून वर जाणं चांगलं? पण जाऊ दे. पंतप्रधान मोदी म्हणजे त्या पदावर आपण आहोत, त्या पदावरून सदस्य पदाला येणं चांगलं का सदस्य पदावरून पंतप्रधान पदाला जाणं चांगलं? बोला काका. कोणतं? खालून वर जाणं. पदापदाने पायरी पायरीने वर जाणं हे चांगलंच आहे. पायरी पायरीने वर जाणं हे चांगलं आहे. लोक म्हणतात प्रमोशन झालं, डबल प्रमोशन झालं, डबल ट्रिपल प्रमोशन. अरे म्हणजे अहो नुसतं प्रमोशन काय, एक पद मिळालं आनंद, दुसरं पद मिळाला आनंद, मग त्यानंतर पुढचं पद मिळालं ते आनंद होत जातो. पण त्या पदावरून पुन्हा खालचं पद मिळालं तर हे महत्वाचं किंवा महत्वाचं ठरलं जाणार नाही किंवा त्याची प्रतिष्ठा घसरेल. सामान्य आपण म्हणतो एखादा जर आमदार असेल तो पुन्हा सरपंच झाला तर काय माणूस म्हणे बदलला, म्हणे याची प्रतिष्ठाच राहिली नाही, त्याला कोण विचारतच नाही. कुठून कुठपर्यंत आमदार पदावरून सरपंच झाल्यानंतर त्याला कोण विचारत नाही, काय म्हणे एवढा समाज गोळा केला होता पण आता गाव पण विचारत नाही. भले सरपंच झाल्यानंतर मला सांगा, वरून खाली येणं हे महत्वाचं नसतं, खालून वर जाणं हे अत्यंत महत्वाचं. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रश्न विचारतो, कीर्तनातून घरी जाणं महत्वाचं का घरून कीर्तनाला येणं महत्वाचं? पुण्य कुठं लाभेल? कीर्तनाला. मग कीर्तनातून घरी गेल्यानंतर झोपायला मिळेल नुसतं झोपायला मिळेल, पण ते पुण्य जिथं अहो कीर्तनात बसल्यानंतर जे सामर्थ्य, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आणि दुसरं ना, तुमचं जर मरण येत असेल ना, यमधर्म सांगेत होता तो मान आहे तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा आहे सदा घोष नामाचा. जिथे नामाचा घोष असेल तिथं मरण देखील टळलं जातं. हे सामर्थ्य संतांच्या कीर्तनाचं आहे. मग कीर्तनात येऊन घरी गेल्यानंतर कोण काही विचारणार नाही. आपली पत्नी देखील म्हणणार नाही, अहो कीर्तनावरून आलो तुमची आरती करू का? करतात का आरती? पूर्वीच्या काळी पंढरपूरला गेल्यानंतर जाणाऱ्यांची पूजा करत होते. घराच्या गावाच्या स्टॉपवरून पनवेल पर्यंत लोक त्यांना सोडायला जात होती की नाही, भजन करत. आणि आल्यानंतर सुद्धा, कारण का किंमत. आता तसं काहीच नाही हो. काळा येतेस महिना म्हणून सांगायचं तात्पर्य. मग संत हे वरून खाली आले, मग संतांना किंमत राहिली का? प्रश्न आहे ना. वरून खाली आले, मग तुम्ही म्हणाल खालून वर जाणाऱ्याला अत्यंत श्रेष्ठत्व दिलं जातं पदापदाने. पण संत मोठ्या पदावर होते, पण त्या मोठ्या पदावरून खाली आले. संत आले वरल्या खाली आले. मग जर ते खाली येत असेल तर त्यांची प्रतिष्ठा, त्यांचं पद गेलं. वैकुंठाचं जे काय आहे ते सुख आहे, वैकुंठीचे सुख, ते सुख आता इथे मिळेल का? त्या सुखाचा त्याग करून संत कुठे आले? मृत्यू लोकाला, तुमच्या आमच्यासाठी. मग तुमच्या आमच्यासाठी आले. अवतार या शब्दाचा अर्थच असे अवतरती, एका पायरीने खाली उतरणे, अवतरणे. बरोबर की नाही? एका पायरीने खाली उतरणं म्हणजे अवतार. मग संत आपल्यासाठी येतात, मग त्यांचं श्रेष्ठत्व कमी होतं का? जरी संत आपल्यासाठी येत असेल तरी त्यांचं श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण का? इथे असणाऱ्या जड जीवांच्या उद्धारा करण्याकरता, इथे असणाऱ्या जीवाला संतत्व प्रदान करण्याकरता, मुक्त करण्याकरता, वैकुंठाला घेऊन जाण्याकरता ते इथे आलेले असतात. बरोबर की नाही? वैकुंठाला घेऊन जाण्याकरता आलेले असते. अरे आम्ही ज्या पद्धतीने वैकुंठ गाठला त्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे त्या वैकुंठाचं सुख प्राप्त करण्याकरता चला. आणि त्या आपल्या बोधाच्या मार्गाच्या माध्यमातून वैकुंठाचा मार्ग त्यांना दाखवला जातो. म्हणून मनुष्याचा, जड जीवांचं श्रेष्ठत्व वाढवण्याचं काम कोण करतात? कोणी आपल्याला विचारलं असते? विचार करा, जर अमृतनाथ स्वामी नसते, बाबा ज्यांच्यामुळे हा सप्ताह आहे ते जर स्वामी बाबा गावामध्ये आले नसते तर खरं सांगा कोणी आपणाला विचारलं असतं? बोला, विचारलं असतं का? आज त्यांच्या मुलं आपणाला हे श्रेष्ठत्व आहे. वामन बाबा, सावळाराम बाबा,
कांबेकर बाबा, ही सगळी मंडळी आहे ना, आप्पा माऊली बाबा, ही सगळी मंडळी, वामन बाबा, सगळ्यांनी आपणाला घडवलं म्हणून या कीर्तनाच्या व्यासपीठावर ही लोक एवढी पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी आलं हा बदल घडवला आणि आज बदल घडवल्यानंतर आपल्यामध्ये जो बदल झाला त्या बदलाच्या माध्यमातून कळी काळ देखील घाबरतो. एवढं सामर्थ्य विठ्ठल विठ्ठल वरून खाली आले म्हणून त्यांना कमी म्हणू नका. कारण का तो जडजीवांचा उद्धरया आले. दीनजना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, उद्धरया आले दीनजना, उद्धरया आले दीनजना, उद्धरया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता या भूतलावर अवतीर्ण होते. त्यांना कोणी विचारत नव्हते. पण त्यांना ज्ञानोबरायांनी विचारलं, त्यांना तुकोबरायांनी विचारलं, नाथरायांनी विचारलं, अरे बाबा तुम्हाला देखील मुक्त व्हायचं आहे ना, चला आमच्या पाठी. मग आम्ही तुमच्यासाठी आलो. मग वरून खाली आलो, वैकुंठातून सोडून आलो. वैकुंठ सोडून आलेले, वैकुंठाचं सुख जे होते ते अलौकिक स्वरूपाचं होतं, पण तुमच्यासाठी आलो. मग ते वरून आलेले संत, मग त्या संतांनी आपल्यासाठी काय आणलं? एक साधन आणलं. भक्ती नावाचं साधन, दिंडी नावाचं साधन. हे साधन आणलं ना, मग या साधनाच्या माध्यमातून काय केलं? संत आली, वरल्या दिंडी नावाचं साधन. पहा ना, एखाद्या गावात आपण जर पाहुणे गेलेले असेल, वाक्य ध्यानात ठेवा काका, एखाद्या गावामध्ये जर पाहुणे जात असू तर पूर्वीची माणसं गावातील मुलांना किंवा ज्या घरी जातो त्या घरच्या मुलांना काहीतरी खाऊन येतात की नाही? चॉकलेट म्हणा, काहीतरी खाणं म्हणा, काहीतरी पुडा म्हणा, बिस्किटचा हा नेता की नाही? पिझ्झा, न्यूडल्स नेता की नाही? न्यूडल्स. हल्लीच्या मुलांना दुसरं काय बिस्किट पुढे नको, ते बिस्किट पुढे नको, ती चॉकलेट. मग काय पाहिजे? बर्गर, पिझ्झा. आता ते गांडलं म्हटली जातात त्याला. ते काय ते न्यूडल्स, गांडलंच व चीनवरून आलेली. विठ्ठल विठ्ठल. मोबाईल, हे सगळं मोबाईलचं जीवन चाललेलं आहे. मुलांचं जीवनच मोबाईलचं चाललेलं आहे. आता खायला काय? आता म्हणे मोबाईल पाहिल्यानंतर मुलांना खायला पण नको काय, त्या मोबाईलच गुंतलेली जायची. पूर्वीच्या काली कीर्तनामध्ये महात्मे लोक सांगतात, कीर्तनामध्ये विक्षेप व्हायचा. कारण का? एखाद्या महिलेच्या मांडीवर एखादा बाळ रडायचं, मग कीर्तनात विक्षेप व्हायचा. आता कीर्तनामध्ये विक्षेप, महिलेच्या मांडीवर बाळ रडत नाही. बोला, महिलेच्या मांडीवर बाळ रडत नाही. बैल, आपण त्याचे बैल झालो. कधी कधी म्हणतात आपण बैल झालो. हा बैल झाला हो, बैल झाला. कोणाचा? बायकोचा. पण आता मोबाईलचं बैल झालो. अहो बायको, मोबाईलचीच माणसं एवढे घनिष्ठ राहू लागली, बैल होऊन राहिली. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढं सांगायचं तात्पर्य की संत वरून आले, आपल्यासाठी एक खाऊ आणले, एक साधन आणलं की जेणेकरून या जडजीवांचा उद्धार होईल. असं एक त्या माध्यमातून संतांनी वैकुंठ प्राप्ती केली. त्या साधनाच्या माध्यमातून तेच साधन, तशाच्या तशा स्वरूपाचं साधन वैकुंठातून खाली आणलं. त्या साधनाचं नाव आहे दिंडी. दिंडी हे साधन शास्त्रामध्ये पाहायला मिळत नाही. दिंडी हे साधन वेदामध्ये पाहायला मिळत नाही, पुराणामध्ये पाहायला मिळत नाही. 750 वर्षापूर्वी संतांनी त्या साधनाची निर्मिती केली, त्याचं नाव दिंडी. 750 वर्षापूर्वी दिंडी केली. मग या साधनाचं सामर्थ्य काय हो? काय सामर्थ्य? वरून आले. मग या दिंडी नामक साधन आणलं. म्हणजे या दिंडी नामक साधनाच्या सामर्थ्याने काय केलं? अहो, जगाला नाडणारा असणारा महान विकार, त्या विकाराचं नाव आहे काम नावाचा विकार. हाती खुरक्या काखेत मुंडी. तुम्हाला खुरक्या कोणत्या, मुंडी कोणती, हे सगळं सांगणार आहे मी आजच्या अभंगाच्या माध्यमातून. मग या दिंडी नामक साधनाने केलं काय? तुकोबाराय म्हणता, आम्ही दिंडी आणली ना,
वैकुंठावरून ती दिंडी आणली, पण इथं आणली, येथील समाजामध्ये ती दिंडी काय केली, प्रचार प्रसाराच्या माध्यमातून भक्तीचा स्रोत जगापर्यंत पोहोचवला. मग ती दिंडी वरून आणली ना, मग जर ती दिंडी मी वरून आणली, या दिंडीच्या साधनाचा प्रभाव काय झाला, त्या प्रभावाचं वर्णन सांगतात. काय केलं या दिंडीच्या साधनाने, काय केलं त्याचं वर्णन करताना, जगाला नाडणारा एक महान विकार होऊन गेला. त्या विकाराचं नाव गेला म्हणता येत नाही, तो अजून आहे. लोक म्हणतात रावण मेला. हो, त्रेतायुगामध्ये रामाचा बाण लागला बेंबीमध्ये आणि मेला. आता खरं खरं सांगा बाबा, रावण मेला का? रावण मेला का? प्रत्येकाच्या घराघरामध्ये एकतरी रावण असेल, असतो की नाही? घराघरामध्ये वाईट प्रकारची वृत्ती, काम क्रोधादीची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते ना, त्या ठिकाणी रावणाची प्रतिकृती तयार होते. मग रावण मेला का? रावण मेला का? रावण मेला नाही, तो अजून आहे. पण त्या रावणावर अंतःकरण कामरूपी रावण आपण विचार करू. या कामक्रोधावर, कामावर विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य या दिंडी साधनाचं आहे ना. दिंडी साधनाचं काय, एक काम विकार अहो अनेकांशी नाडलं. इंद्रचंद्र को क्या क्या भई सबको मालूम है जी, नारद की तो नारदी बनी ऐसी नौबत गाजी. इंद्रचंद्र को क्या क्या भय, अरे बाबा इंद्राला चंद्राला कलंक लागला. कशामुळे? या काम नावाच्या विकारामुळे. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भगे चंद्र झाला, नारद चुकला चाला भजनाचा, इंद्रा पडली भगे चंद्र काळा झाला आणि नारद, ती लोकांमध्ये भ्रमण करणारा नारद, महर्षी नारद, देवर्षी नारद, किती पदव्या सांगू. मग एवढ्या पदवीला प्राप्त झालेले महर्षी नारद, त्यांना देखील भजनाचा ताळ चुकण्याची पाळी आली. कोणाला? नारद चुकला चाला भजनाचा. जर महर्षी नारद भजनाचा ताळ चुकत असतील तर आपण किती ताळ चुकत असू. नारद चुकला. नारदांना वाटलं ब्रह्मचार्यत्व धारण करणारा महर्षी नारद कुठेतरी परमात्म्याकडे जातो. देवा मला लग्न करायचंय, लग्न करायचंय देवा. 16,108 आहेत ना. काय भावना निर्माण झाली, कधी कोणाकडे जाईल सांगू शकत नाही. इंद्रिय ती कुठेही जाऊ शकतो. अरे अपिकर्षती नापिकर्षती, आपणाला माहित आहे ना व्यास आणि जयमिनीचा संवाद. तसं नारदांचा देखील झालेला आहे ना. देवा 16,108 आहेत ना, त्यातली एखादी देशील का? म्हणे काय, मला लग्न करायचंय. देव म्हणतो लग्न करायचे, मग आता काय? धोतर सोडलं, विना टाकला. जे काही साधनं, जी साधनं, ज्या साधनाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती केली, ते सगळं साधन टाकलं आणि मग नवरा बनला नारद आणि देवाकडे गेला. देव म्हणतो अरे माझ्याकडे मागायला आलं ना, मी जिथे नसेल ते घेऊन जा. मी जिथे नसेल बोला घेऊन जा. आता म्हणे काय आनंद झाला, नाचतच घरी गेला. उद्या सकाळी येऊ. नवरा सजवूनच कोट बीट घातलं सगळं, म्हणजे कोटच घालतात की नाही, पॅन्ट बिंट मस्त अशी पटका बिटका, म्हणजे शेरवानी घातली असेल मला वाटतं. असं सुंदर नारदाने पेहराव केला आणि नारद महर्षी आले. काय नवरी शोधण्याकरता 16,108 पैकी एक मिळेल ना मला, या अपेक्षेने गेले. पहिल्या घरी गेले तेव्हा देव म्हणत होता, देव अंगणातच झाडू मारण्याचं काम करत होता. अंगणात झाडू मारण्याचं काम करतो. आता झाडू मारतो म्हणे, कुठे नारदा कुठे निघा? म्हणे कुठे ना इकडे चालू होतो. म्हणजे आता कशाला देवाने सांगितलं नसेल तर कुठे आलं, देव काही जाणत नाही का? मग आता इथे नाही पण दुसऱ्या कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पहा जिथे देव नाही. दुसऱ्या ठिकाणी गेलं, देव डोक्यावर पाणी भरत होता. देव पाणी भरत होता. तिसऱ्या ठिकाणी गेला, देव दंतमंजन करत होता. चौथ्या ठिकाणी गेला, देव पत्नीची वेणी घालत होता. कोणाची? देव कामं करतो, वेणी घालत होता, वेणी घालण्याचं काम करत होता. नारद महर्षी म्हणतो काय म्हणे, देव जाईल तिथे. देव हा एकटा सगळीकडे जातो कसा? अरे जातो कसा नाही, तू पण तुझ्यामध्ये पण तो आहे, घटाघटामध्ये तो आहे. तो सर्व ठिकाणी आहे.
नारदाला प्रश्न पडला आणि जिथे जाईल तिथं परमात्मा आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. सगळं हरिरूपच असतं ना. सर्व घटाघटामध्ये घटाघटात रूप आगळे आगळं रूप असेल पण ते परमात्म्याचे स्वरूप आहे ना. सगळीकडे परमात्मा परमात्मा. आता काय करावं? नारदाला लाज वाटायला लागली. काय म्हणजे नाराज होऊन रागून जातो. शेवटी देवानी असं घडलं. मग काय केलं? रागाच्या भरात गेला. आणि मग तेव्हा तुम्हाला माहित आहे नारदाची. देवा म्हणतो अरे बाबा तुला वाटतं ना लग्न करावं, मग रूपाला भालला ज्या, मग त्या रूपाचं रूपच तुला प्राप्त होईल. मग श्री झाला. 60 पोर झाली त्याला. बरं ना. नारद चुकला चाला भजनाचा. जर नारदाने भजनाचा ताळ चुकावं एवढी या कामविकाराने नारदांवर पगडा घातला असेल तर तुमचं आमचं काय? धाटवकर बाबा म्हणतात ना दर्या में बाबा बोलतात ना विठ्ठल विठ्ठल. महेंद्र चंद्र महेंद्र भगवान शिवांना देखील त्या कामाने नाडलं ना. मी पूर्ण दृष्टांत सांगत ना, वेळ कमी आहे आपल्याकडे. इंद्रचंद्र खूप झालं आपल्याला. महादेव बडादेव बडादेव म्हणतो ना त्याला. महादेव बडादेव सब देवो का राजा, भिल्लीन का पीछे लगा करे तोबा तोबा. कबीरांची भाषा. मग मला म्हणायचे हे सगळं जर महादेवाच्या बाबतीमध्ये घडत असेल तर काम विकार किती बलवान असेल. मला काम विकार किती बलवान असेल. पण या काम विकाराला तालावर हाणण्याचं काम संतांनी केलं आणि एका दिंडी नावाच्या साधनाने केलं. विठ्ठल विठ्ठल. एवढा जर बलवान आहे, एवढा जर बलवान आहे, मग काय केलं हो तुकोबारा या काम नावाच्या विकाराला? संतांनी काय केलं? त्यांचं काय केलं? त्या काम नावाच्या बकऱ्याला देवाच्या दरबारामध्ये मारलं हो. काम क्रोध बकरा मारा पूजा. आपण देवाला बकरा मारतो ना हो. गोंधळ घालताना गोंधळामध्ये बकरा जिवंत बकरा मारतात. जिवंत बकरा मारला जातो. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही पण बकरा मारला. तुकोबारायने मारलेला बकरा, संतांनी मारलेला बकरा वेगळा आणि आपण मारतो तो बकरा वेगळा. बोला बोला. संतांनी जो बकरा मारला तो काम नावाचा बकरा. काम क्रोध बकरा मार, काम क्रोध बकरा मार, काम क्रोध बकरा मार, काम क्रोध बकरा मार. उदार खुमाईच्या वरा, उदार खुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही विठूचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. मग संतांनी काय केलं? काम नावाच्या बकऱ्याला चारी मुंड चित केलं. पहिल्यांदा कोणत्या साधनाने? आपल्याला दिंडी नावं साधन सांगायचे, भक्ती नामक साधन सांगायचे. या काम नावाच्या विकाराला चारी मुंड चित केलं आणि चारी मुंड चित केल्यानंतर काय केलं? त्याला मारलं हो पांडुरंगाच्या दरबारामध्ये. पांडुरंगाच्या दरबारामध्ये मारलं आणि त्याच्या ती खुरं आहेत ना, खुरं आता कळाली ना. हा ती खुरक्या नाम खुरं. त्याची ती खुरं आहेत ना, ती खुरं तोडून घेतली आणि त्या खुरांच्या काय बनवल्या? चिपल्या बनवल्या. आता पटलं? हाती खुरक्या, खुरक्या कळाल्या, चिपल्या बनवल्या त्या खुरांच्या. आता मला सांगा बकऱ्याला खुरा असतात ना, किती खुरा असतात? पुढच्या 2 पायांना पुढे 2-2, मागे 2-2, अशा किती खुरक्या असतात? बोला. 4 8 खुर्या. मग चिपलीमध्ये किती खुरक्या असतात? त्या चिपल्या किती असतात? बोला. 8च असतात ना. 2-2, इकडे 2 इकडे 2, अशा त्या खुरक्या तयार केल्या. आणि मग त्या संतांनी काय केलं? त्या वाजवायला ताळावर नाचायला लागले त्या खुरक्यांच्या. हाती खुरक्या, हाती खुरक्या. खुरक्या म्हणजे त्या 2 खुरांची चिपल्या बनवल्या आणि त्या चिपलीचा आनंद. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. किंवा चिपुल्या, टाळ चिपुल्या वाजवित. चिपल्या वाजवल्या कारण त्यांना साधन परमात्मा प्राप्तीचं बनवलं. कशाला? त्या कामाला. परमात्मा प्राप्तीचं
साधन कामाला बनवलं. कारण का परमार्थामध्ये देखील काम असावं, पण तो काम परमात्म्याच्या चरणी समर्पण केलं पाहिजे. तुकोबाराने म्हटला त्या गोपिकांची कामे, ज्ञानोबाराय म्हणतात कामाने परमात्मा गोपिकांना प्राप्त झाला, पण त्याच कामाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन बनवलं. हाती खुरक्या घेतलं, बरोबर की नाही. काम यावे तुकोबाराय एरवी म्हणायचे, हा काम परमात्म्याच्या मंदिरामध्ये जायला वाटतं पण जाऊ देत नव्हतं. कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख बहु वाटे दुःख फुटो. अहो पहाटे देवाच्या मंदिरात काकड आरतीला जावंसं वाटतं, पण मन काही जाऊ देत नाही, काम विकार काही जाऊ देत नाही. का सकाळी सकाळी चालतो काकडा आणि हा बाबा हा हंतरुणात वाकडा, बरोबर की नाही. हंतरुणात वाकडा होतो, जावंसं वाटतं, ऐकायला येतं, पण मन काय काम काय जाऊ देत नाही. कामे नेले चित्त, म्हणून या विकारावर मात केली पाहिजे आणि देवलाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे देवाच्या. म्हणून ही साधनं, मग त्याच्यावर मात केली. त्याच्या ज्या खुर्क्या होत्या त्याच्या चिपल्या बनवल्या. विठ्ठल आमुचे जीवन टाळ चिपुल्याचे धन. वारकऱ्याला विचारा तुमच्या जीवनामध्ये धन काय, विचारा बाबा तुमच्या जीवनामध्ये धन काय. आणि आमच्या जीवनामध्ये एकच धन, आमची तुळशीची माळ. ओके ध्यानात ठेवा, आमच्या जीवनातील धन आमचा टाळ, आमच्या जीवनातील धन आमचा विणा, आमच्या जीवनातील धन आमच्या हातातील चिपल्या, हे आमच्या जीवनातील धन. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुलांचे धन. हे वारकऱ्याला विचारा. हे टाळाच्या चिपुल्याच्या नादावर देह दिवाची केली चिपुली. ही चिपुली सामान्य नाही. आपण जी चिपुली वाजत नाही, आता पूर्वीच्या कीर्तनकार हातामध्ये चिपुली घेऊन कीर्तन करत होते. नामदेवरायांनी कीर्तन करावं, पायामध्ये चाळ बांधून कीर्तन करावं आणि त्या तालावर नाचावं, मग म्हणावं नाचू कीर्तनाचे रंगी. आता कीर्तनात नाचणं राहिलं नाही. ते नाचणं वेगळं होतं, आता पण नाचतात, पण नाचणं वेगळं आहे. नाचणं वेगळं. आमचे गुरुजी म्हणतात नाचलं पाहिजे, पण कशा भाव विवळतेने नाचलं पाहिजे. नाहीतर आपण कुठे पण नाचतो. जिथे नाचू नये तेथे, म्हणजे ते बारूड आहे, जाऊ नये तिथे, पण नाचू नये तिथे नाचलं जातं. पहा ना, तुम्हाला एक प्रश्न करतो. कुठे पण नाचणाराला तुकोबाराय काय म्हणतात? कुठे पण नाचणाराला तुकोबाला काय म्हणतात? काय म्हणतात? गणपतीमध्ये गाणे आहे का? गणपतीच्या काळा, पूर्वीच्या काळी लागायचे, रुणझुन वाजंत्री वाजते आणि पुढे बोला कळवातीन. जर नाचणाऱ्यांना बायकांना कलवातीन असा शब्द वापरत असेल तर नाचावं कुठे? हा पण प्रश्न आहे ना. कुठे पण लग्नामध्ये नाचा, हळदीमध्ये, आमच्या मुलाची हळद आहे ना, नाचलं पाहिजे. पण तुम्ही तिथे नाचा ना, पण इथे येऊन पण नाचा ना. नाही, लाज वाटते, लाज नाचायला. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, साधन असेल तर नाचू. मृदंग नसलं तर नाचू का? आपण चिपुल्या नसल्या तर नाचू का? म्हणजे चिपली हे साधन नाचवायला प्रवृत्त करतो आणि ताळ पकडायला प्रवृत्त करतो. म्हणून तुकोबारायांच्या हातात विणा होता आणि तुकोबारायांच्या हातात चिपल्या होत्या. टाळ चिपुल्यांचे धन. या चिंपल्या केल्या कशा? काम विकारावर मात केली आणि चिपल्या तयार केल्या. ठीक आहे, हाती खुर्क्या कळाल्या. आता खुर्क्या म्हणजे कळालं,
महिला मंडळ खुर्क्या, कळालं का? हातामध्ये खुर्क्या म्हणजे काय? हाती खुर्क्या चिपल्या. आणि पुढे पुढे काय? काखेत मुंडी. मुंडी, आता ही मुंडी कुठे असते? मुंडी कुठे असते? पाचवीच्या दिवस असते का पाट्यावर? पाचवीच्या दिवस ठेवली जाते ना मुंडी. पण तीच मुंडी संतांनी शब्द तीच रचना केली, पण आध्यात्मिक दृष्टीने. अर्थ कळायला पाहिजे ना. हाती खुर्क्या, काकीत मुंडी. आता त्या मुंडीचं काय तयार केला? त्या मुंडीचा विणा तयार केला. विणा. अरे मदमस्तक, तो बोकड असतो ना, बोकड, तो मारण्याकरता जाताना काय करतो? व्यसन देतो ना, व्यसनच बोलतात ना शब्द. शिंग माणसाला तारुण्याच्या मध्ये सदा मुसमुसी, त्या पद्धतीने मनुष्याची स्थिती होते. जसा तो बोकड मदमस्त झालेला असतो, पण त्या मुंडीने मनुष्यावर आघात करण्याचा प्रयत्न करतो. त्या मुंडीलाच कापलं आणि संतांनी त्याचा विणा तयार केला. हाती खुर्क्या, काखेत मुंडी, त्याचा विणा तयार केला. आणि त्याचा विणा तयार करून तो विणा अगदी स्वरात लावला. काळी दोनच्या. स्वर कळायला पाहिजे ना. स्वराचे बादशाह आपण म्हणतो या ठिकाणी बिडकरजी आहेत. स्वर कळायला पाहिजे. हाती खुर्क्या. आणि मग विणा लावताना जीवनाचा विणा लावता आला पाहिजे मनुष्याला. पण एक वाक्य सांगून जाईल. मनुष्याने एक वेळ देवाला घाबरलं नाही तरी चालेल. वाक्य ध्यानात ठेवा. मनुष्याने एक वेळ देवाला घाबरलं नाही तरी चालेल, तर मनुष्याने कर्माला घाबरावं. बरोबर आहे ना. विणा लावता आला पाहिजे. सामान्य विणा आपण कीर्तनाला घेतो तो लावता आला पाहिजे, यात नवल नाही. ते लावतील लोक, पण जीवनाचा विणा ज्याला लावता आला ना तो यशस्वी झाला. जीवनाचा विणा लावता आला पाहिजे ना. काहींचं विण्याची पण एक तार नाही, त्या विण्याच्या सगळ्या तारा सेम लागल्या पाहिजेत. काळीदोंडमध्ये एक जर तारा असेल ना, पण दुसरी पण काळीदोंडच्या या ठिकाणी तानपूर आहे ना, त्यानुसार लावलं पाहिजे ना. ती लावता आली पाहिजे. नाहीतर काही एवढ्या खुंट्या पिळतात जशी काही उन्हाळ्यात आगच लागते. एवढ्या खुंट्या पिळतात. आग लागते म्हणजे तारच तोडून टाकतात ना. ती तार तुटली पण नाही पाहिजे, आणि विणा लागला पण पाहिजे. तसं जीवन बिघडलं पण नाही पाहिजे, आणि देवाची प्राप्ती पण झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत म्हणतात हाती खुर्क्या आणि काखेत मुंडी. आता मला सांगा, विणा कुठे घेतला जातो? बोला. काखेतच घेतला जातो ना. अहो, विणे करायला एवढं प्राधान्य, आणि तो काखेत घेतलेला विणा, मग त्या विण्याला आणि चिपल्याला एवढं प्राधान्य आलं, एवढं प्राधान्य. सप्ताह ज्या ज्या गावात होतो त्या त्या गावामध्ये पहिलं पूजन कोणाचं केलं जातं? बोला. टाळाचं, चिपल्यांचं आणि विण्याचं पूजन केलं जातं ना. ते जो त्या विण्याचं पूजन करायला जातो त्याचं नाव त्या विण्याच्या पूजनापुढे असतो. बरोबर की नाही? हँडवेलमध्ये विणा पूजन भीमकांत सर, बरोबर की नाही? विणा पूजन, टाळ पूजन, अमुक अमुक. बरोबर की नाही? प्रत्येकाचं नाव घेतलं जातं. कारण का? ज्याच्या पूजनामुळे यांना मान मिळालं. कोणाच्या? पण त्या विणा, पण संतांनी तो विणा कसा केला याचं माध्यम गाठलं, तर तो कामरूपी बोकड मारला. त्याच्या मुंड्यापासून संतांनी विणा केला, आणि त्या विण्याला अगदी सुरात लावलं, आणि त्याच्यावर परमात्म्याचं चिंतन करू लागलं. म्हणून विणा या शब्दाचा अर्थ आहे ना दुसरं. दिंडी या शब्दाचा अर्थ विणा आहे. श्रुती बोलतात कोणी विण्याला, कोणी दिंडी म्हणतात. किंवा नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे. पुढे टाळ दिंडी घेऊ हाती. दिंडी शब्दाचा अर्थ विणा होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संतांनी काखेमध्ये घेतलं का? त्याला स्वरात लावलं, मग त्याच्या लोका पाया पडू लागला. खरं सांगा, विणे करायला किती मान आहे? विणे करायला किती मान आहे? जेवढं मान वारकरी संप्रदायामध्ये विणे करायला आहे, तेवढं मान इतर कोणाला नसेल. मला सांगा, विणा घेऊन जर मुलगा उभा असेल, तर बाप सुद्धा मुलाच्या पाया पडतो की नाही? बोला. बाप सुद्धा मुलाच्या पाया पडतो का?
या विण्याचा अधिकारी तो बनलेला आहे, या व्यासपीठाचा अधिकारी तो बनलेला आहे. जो विणा कोणाला प्राप्त होत नाही तो त्याने घेतलेला आहे. लोक त्याच्या पाया पडतात. पाया पडे जन एकमेकांना मग बाऊ. पण विणा घेतल्यानंतर अधिकारी बनून जातो. जर विणा ज्याच्या संगतीला आला त्याला एवढं प्राधान्य असेल, तर विणा ज्याच्यामुळं बनलाय ते विकार घालवलं तर किती प्राधान्य येईल. हां पहा ना, मुंड्याचा विणा तयार केलाय ना, मग ते विकाराला घालवलं, मग तो विणा सुरात लागला. तो विणा सुरात लागला आणि मग संत त्याच्यावर भजन गाऊ लागले. हाती टाळ म्हणजे म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हाती खुरक्या काखेत मुंडी विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना या विण्याचं महत्त्व काका कळत नाही. विण्याचं महत्त्व दिंडीमध्ये, काही लोक दिंडीमध्ये विणा, त्याला देखील नियम असतात. विणा जवळ असताना काही खायचं नसतं, बरोबर की नाही बाबा. काही पाणी, हा नियम आहे. कारण पहा, ज्ञानोबारांच्या दिंडीमध्ये जा, अतिशय नियमावली पाळली पाहिजे. आपण नियमावली पाळत नाही. वाक्यधान्य ठेव, त्या विनेकऱ्याला लोक पाया देखील पडतील. आणि त्यांनी एवढं प्राधान्य, त्याला एवढं प्राधान्य, सगळ्यात श्रेष्ठत्व त्या विनाकऱ्याला दिलं जातं. पण आपण काय करतो, पाळीला विणा असतो बाबा आपल्याकडे, पाळीला विणा असतो. अखंड हरिनाम सप्ताह या विण्यामुळेच होतं. अखंड हरिनाम सप्ताह विण्यामुळे होतं. तिकडे उरण साईडला किंवा अलिबाग साईडला आम्ही कार्यक्रमाला जातो, तिथं अखंड हरिनाम सप्ताह पकवादावर होतात. सातत्याने पकवाद वाजला जातो, सातत्याने, खंड नाही, वाजला जातो पकवादवर. आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह विण्यावर होतो. विठ्ठल 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 बोलतच पाहिजे. रामकृष्ण हरी हे मंत्र त्या विण्यावर गायले पाहिजेत. आणि मग विण्याला प्राधान्य येतो. विठ्ठल पण हल्ली विणा घेणं म्हणजे अतिशय कठीण गोष्ट झालेली आहे. लोक कीर्तनाला टाळ घेतील, कीर्तन करतील, पण एखाद्या कीर्तनकाराला विणा घ्यायला सांगितला कीर्तनामध्ये, नाही, त्याची प्रतिष्ठा कमी होते. ही शोकांतिक आहे. अहो, विणा एवढा श्रेष्ठ आहे, पण तरी सुद्धा लोक विणा घ्यायला मागत नाही. ते पाळीवाल्याचं विणा असतो ना, संध्याकाळच्या वेळी त्याला म्हणजे कुठेतरी बाथरूमला जायचं असते, रात्रीच्या 2 वाजता पहारा विण्याचा करायचा असतो, त्याला जायचं असतं, पण कोण सोडायला येत नाही. जर विणा खाली ठेवला तर मग अखंड हरिनाम सप्ताह ठरणार नाही. मग काय करावं, मग तो देवाच्या गळ्यातच सोडते, विणा टाकतो आणि निघून जातो. बऱ्याच ठिकाणी अशी घटना घडणार नाही दादा, बरोबर की नाही बाबा. देवाच्या गळ्यात, देवा हा विणा तुझा, तुला मी चाललो निघून, मला सोडायला कोण नाही, तर तो बिचारा तरी काय करणार. अहो, पाळीवाले 2 तासात नियोजन केलेलं असतं ना, 2 तासाचं. ते 2 तासाच्या नियोजनाला दुसरा आला पाहिजे ना, आला पाहिजे. मग तो येत नाही ना, मग यालाच घ्यावं लागतो. हा बिथरला जातो. म्हणजे याची सांगायचं तात्पर्य एवढंच, विण्याचं श्रेष्ठत्व अजून मनुष्याला कळत नाही, म्हणून सगळं घडलेलं आहे. म्हणून हा विणा वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठ साधन आहे. हट्टी टाळ खुरक्या काखेत मुंडी विठ्ठल विठ्ठल. मग काही साधकांनी विचारलं, ठीक आहे, हे साधन तुम्ही वैकुंठावरून आणलं? हो, वैकुंठावरून आणलं. या साधनाने काय काय केलं? कलिकाळावर घातली कास, एक एकाऊनी बली रे, कलिकाळावर देखील मात केली. कास घालून बलकट घालू कलिकालावर नीट, केली पाय वाट भव सिंधूवरुनी. या दिंडी नामक साधनाने काय केलेले? कलिकाळाला देखील जिंकलं. या साधनाने आम्ही कलिकाळावर जिंकलं, कलिकालावर मात केली, आणि मग अशा काम नावकच्या विकाराला जिंकलं. हातात खुरक्या घेतल्या आणि खाकेत मुंडी म्हणजे चिपल्या आणि विणा घेतलं, आणि त्याने काय केलं? कलिकालावर जिंकलो आम्ही, त्याच्यावर आघात केला. अभंगाचं पहिलं चरण. संत टाळ वाजवा, टाळ उचला.
पंढरपुरी लागली ओढ, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. हाती खुरक्या काकेत मुंडी. या साधनाने काय केली, जे प्राप्त करायचं होतं ते केलं. प्रत्येकाचं इप्सिद्ध आहे, मला परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. मग या दिंडी नावाच्या साधनाने मोक्षाची प्राप्ती होईल का? हो, होईल, प्राप्त होईल. अगदी सहजासहजी मोक्ष या दिंडी नावाच्या साधनाने प्राप्त होईल. पंढरपुरी लागली होड. अहो, पंढरपुरामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या. स्पर्धा, होड म्हणजे स्पर्धा, त्याला काय म्हणतात, कॉम्पिटिशन, बरोबर की ना दादा? स्पर्धा निर्माण झाल्या कशाच्या? मुक्तीच्या. मला मुक्ती मिळेल का, मला मुक्ती मिळेल, हे सगळे लोक म्हणायला लागले. आणि सगळी सहजासहजी मुक्ती पंढरपुरामध्ये प्राप्त झाली. आणि आता स्पर्धा प्राप्त झाल्या, निर्माण झाल्या. आणि पाहिजे त्यांना ती मुक्ती प्राप्त मिळू लागली. अहो, जी कठीण असणारी मोक्ष सहजासहजी मिळत नाही. काशीला मोक्ष जायला किंवा अनेक ठिकाणी मोक्ष प्राप्त करण्याकरता जावं, पण माझ्या पंढरपुरामध्ये जे मोक्ष आहे ते पंढरपुरातलं मोक्ष अगदी अगदी म्हणजे त्याला काय म्हणतात, महाग नाही तर काय आहे, स्वस्त. स्वस्त, त्याला शब्द काय, स्वस्त. काशीमध्ये मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तो कठीण आहे. पंढरपुरामध्ये अगदी स्वस्त दरामध्ये मोक्ष मिळतं. पहा ना, तुम्हाला जर इथं बटाटे घ्यायचे असेल सुकापूरमध्ये, तर लोक म्हणतील इथे महाग मिळतात, दुसरीकडे जाऊ, बरोबर की नाही? पण जिथं स्वस्त असतं तिथं मनुष्य जातो की नाही? स्वस्त असेल तिथं जातो. तसं काशीला मोक्ष मिळतं. काशी मरत हे जंतू अविनाशी. काशीला मोक्ष मिळतं, पण काशीला मोक्ष मिळतं पण मरावं लागतं. कुठे मिळलं पाहिजे? काशीच्या घाटामध्ये जर मेलं तर मोक्ष मिळतं. मेल्यानंतर मोक्ष कोणाला पाहिजे? मला सांगेल कोणाला सांगितलं तुम्ही जा काशीला, तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, मरावं लागेल, जाल नाही ना. काशी मरत हे जंतू अविनाशी, ताकर नाम बळ करही बिसोकी, गोस्वामी तुलसीदास म्हणतात. किंवा मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, तेथे वेचावे लागे शरीर तिये गावी. त्या गावामध्ये काशीला मोक्ष मिळतं. हो, जातो ना आपण काशीला, पण राजघाटामध्ये मेलं तरच मोक्ष. पण पंढरपुरामध्ये आयतं मोक्ष मिळतं. जर आयतं मोक्ष मिळत असेल तर काशीला जायची गरज आहे का? आता हिमालयामध्ये पुण्य मिळतं, मोक्ष मिळतं, हिमवंत दोष काय, पाप घालून टाकतो. पण तिथं कड्यावरून कोसळून मिळाला तर? अजून गंगेचा विचार करा. गंगा वाचे म्हणता गंगा, गंगा सकळ पाप. गंगेचं दर्शन दृष्टवा गोदा शतम पाप. पण जेव्हा गंगेला पूर आला आणि मग दर्शन घ्यायला गेला तर जाईल ना. आपल्याकडे काय आहे, मामा भाषा आपल्याकडे. मग तो समुद्राला मिळाला जाईल ना, गंगासागर, मग जाईल ना. मग तसं मेल्यानंतर जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर कोणाला अपेक्षित आहे? नको, मेल्यानंतर आम्हाला जिवंतपणे मोक्ष पाहिजे. मग तुम्हाला जर जिवंतपणे मोक्ष पाहिजे आहे, मग चला पंढरपूरला. पंढरपूरला मोक्षाच्या स्पर्धा चालू आहे. दुकानं मोक्षाची आहे. लोक हाक मारतात. पहा ना, आपल्या हॉटेलमध्ये जर यायचं असेल तर ते लाईटची बॅटरी ठेवतात ना, या 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 आमच्या हॉटेलमध्ये या, स्वस्त आहे सगळं. पाहावं जातं तसं क्वालिटी, क्वांटिटी जास्त असते पण क्वालिटी कमी असते. विठ्ठल विठ्ठल. तसं पंढरपुरामध्ये स्पर्धा आहेत. पंढरपुरामध्ये दुकानं आहेत. कशाची? मोक्षाची दुकानं आहेत. पंढरपूरला लागली होड, मोक्षाची दुकानं आहेत. प्रत्येक जण म्हणतो या या, तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, या माझ्याकडे, या माझ्याकडे, या माझ्याकडे. मोक्ष पाहिजे ना. आता मोक्ष पाहिजे ना, तिथे दुसरीही दुकानं आहेत. कशाची? बांगड्यांची, घोंगड्यांची, अजून काय बोला महिला मंडळ, आई काठवटांची, अजून काय साड्यांची, कुंकवाची, अजून बोला मृदंगांची, ग्रंथांची. पण आणतो कोण काय? आपल्या महिला मंडळ गेल्यानंतर काही लोक देशावरची ओळखतात. आळंदीवरून आल्यानंतर, पंढरपुरावरून आल्यानंतर त्या आपल्या महिला मंडळ काय आणतात? बांगड्या आणि काठवट त्याच्या डोक्यावरच असतात. बांगड्या काठवट डोक्यावरच असतात. तेव्हा
ते ओळखतात सहज हे आले कोकणी मंडळी म्हणजे घेऊन काय आले जे पाहिजे ते घेऊन येत नाही मोक्ष. पण तिथं मोक्ष आयतं मिळतं ते आणत नाही. पण तिथं काय आहे कुठं अहो काशीला मेल्यानंतर मोक्ष मिळतं पण प्रत्येक क्षणाक्षणाला पंढरपुरामध्ये मोक्ष मिळतं. काय नुसतं पंढरपूरची वारी करा, वेळ कमी आहे आपल्याकडे, पंढरपूरची वारी केलं तरी मोक्षाचा अधिकारी बनतो. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. पहा ना किती मोक्षाचा अधिकारी बनतो. नुसती वारी करा. ठीक आहे वारी केल्यानंतर मोक्ष. काय म्हणतील आम्हाला वारी नको हो, कंटाळा येतो, पाय दुखतात, पाय दुखतात, जमणार नाही वारी. मग त्यांना सांगितलं तुम्ही बसने जा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि मोक्ष मिळेल. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. आता वारीने मोक्ष मिळतं पण ते कठीण वाटतं. त्यापेक्षा सोपं साधन सांगितलेलं काय, देवाचं दर्शन घ्या, दर्शनाने मोक्ष मिळेल. ठीक आहे एखाद्याला वाटेल बारीमध्ये किती 24 तास उभं राहायचं, 2-2, 3-3 दिवस उभं राहिल्यानंतर देवाची भेट होते. आणि मग कधी आम्ही संसारी मंडळी आहोत, आम्ही पंढरपूरला जाण्याच्या अगोदरच रिझर्वेशन येण्याचं करतो. मग त्याला 4-4 दिवस दर्शनाची पारी शक्य आहे का? नाही नाही असं जमणार नाही. मग दर्शन घेऊन मोक्ष मिळतं पण ते कठीण आहे. कारण का लोक तुडवीत जातात. मग आम्हाला याच्यापेक्षा सोपं म्हणे, याच्यापेक्षा सोपं आहे काय, तुम्ही कळसाचं दर्शन घ्या. कळसाचं दर्शन तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मोक्ष मिळतो कळस पाहिल्यानंतर. अजून सोपं आहे का? नाही नाही पंढरपूरला मोक्ष. त्या पांडुरंगाचं नुसतं नाव घ्या, मुखी नाम हाती. हे सगळं सोपं जर पंढरपुरामध्ये मिळत असेल तर कशाला तिकडे जायचं. ह्या स्पर्धा पंढरपुरामध्ये आहे म्हणून नातरायणं म्हणू लागलं पंढरपुरे लागली होड. आता पुढे ऐका, मुटक्या परीस धांगड गोड. आता मुटका धांगड, आता हे शब्द तुम्हाला ऐकलं, मुटका ऐकलंय महिला मंडळ. मुटका कधी करता? आता स्पर्धा लागल्या हे कळाल्या. मुटका कधी करता बोला? गौरीना करता का? बरोबर ना, गौरीमध्ये करता 5वीला. हा विठ्ठल विठ्ठल. मुटका म्हणजे काय? आता नाथांनी या ठिकाणी मुटका शब्द वापरण्याचं कारण काय? मुटक्या परीस धांगड गोड. आता मुटक्या शब्दाचा आणि धांगड शब्दाचा अर्थ सांगतो, आपली वेळ संपत आलेली आहे. मुटका म्हणजे काय? मुटका त्याला म्हणतात ज्याने इंद्रियांना आवर घातलेला आहे त्याला मुटका म्हणतात. मुटका समजलं ना, इंद्रियांना वासनेला जे जे विकार आहे त्याला आवर ज्याने घातलं त्याला मुटका म्हणतात. आणि ज्यांची इंद्रिय सैर आहेत, धावतायत, त्याला धांगड म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला सांगा याच्यामध्ये श्रेष्ठ कोणाला म्हणावं? ज्यांची इंद्रिय पळायला लागलं, सैराट कळतं का? सैराट धावतात ज्यांची इंद्रिय त्यांना श्रेष्ठ म्हणावं का ज्यांनी इंद्रियांना आवर घातलं त्यांना श्रेष्ठ म्हणावं? बोला. ज्यांनी इंद्रियांना आवर घातलेला आहे त्यांना श्रेष्ठ म्हणावं. पण नात्रा इथं उलट म्हणतात. एक शेवटला म्हटलंय जो जाणे तो गुरुचा बेटा. बरं की नाही? ज्याने इंद्रिय आवरलेत त्यांना श्रेष्ठ म्हणायला पाहिजेत. पण नात्रा तसं म्हणत नाही. मुटक्या परीस धांगड गोड. धांगडीला गोड म्हटलेलं आहे. धांगड ही शिवी आहे, शिवी. तुकोबरायने ही शिवी वापरलेली आहे. ही शिवी कधी वापरली माहिती आहे का? कधी वापरलेली आहे? जेव्हा गोकुळामध्ये प्रसंग आलेला आहे ना दाढी वेणीचा. परमात्म्याने दाढीची आणि वेणीची गाठ मारली आणि सकाळी उठतो तर हा बाबा उठतोय पण उठायला हा आहे 4 फूट आणि ती आहे 5.5 फूट. ती जेव्हा उठायला जाते तर याच्या दाढीला काय हिसका मिळतो. आणि हिसका मिळाल्यानंतर अगं म्हणे काय करतं? माझ्या दाढीला काय हिसका मारते म्हणे. नाही तुम्हीच बांधली माझ्या वेणीला. काय गाठ मारली. आता गाठ मारल्यानंतर त्याला राग येतो, त्याची तळपायाच्या आग मस्तकाला जातो आणि मस्तकाला गेल्यानंतर तो म्हणतोय मस्त होनिया मातली धांगडी. मस्त होनिया मातली धांगडी. करते ओढा ओढी मज लागी.
महाराष्ट्रातली ब्रँडेड शिवी. काही लोकांना काही शिव्या द्यायचं बाबा किती शिव्या देतात. कधी कधी सकाळी 9ला शिव्यांची सुरुवात करते आणि मग 3ला जरी जातं तर तिचा गाथा काही पूर्ण होत नाही. संध्याकाळी 3 वाजता तिचा गाथा पूर्ण होत नाही. तिला विचारलं अगं बाई कधी जय विठ्ठल घेशील. ती म्हणे आताशी 100च अभंग झाले. म्हणजे ती पण शिवी देताना एक शिवी दिलेली पुन्हा दुसरी देत नाही. म्हणजे जसा पुरस्कार दिला जातो ना रायगड भूषण, त्याच्यामध्ये प्रत्येक कलेमध्ये कीर्तनकाराच्या क्षेत्रामध्ये पुरस्कार दिला जातो, राजकारणात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये पुरस्कार दिला जातो. पण मी म्हणे नव्या नव्या शिव्या काढणारे देखील पुरस्कार दिले पाहिजेत. अशा पुरस्काराचे सन्मानित सगळ्याच महिला मंडळ असतील मी सांगू शकत नाही. सांगायचं तात्पर्य ही धांगडी शिवी आहे, ब्रँडेड शिवी. आणि मग ती शिवी दिलेली आहे. म्हणून मुटक्या परीस ज्यांनी इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे त्यांच्यापेक्षा जे इंद्रियांवर सैर आहे ते गोड आहेत ते कितीतरी पटीने यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मगाशी सांगितलं ना महर्षी नारदाने इंद्रियांवर आवर घातला पण त्यांना इंद्रियांना आवर घालता आला नाही. मग मला सांगा यांच्यापेक्षा धांगड गोड ते कुठेही भटकतात काही करतात पण कधी कधी देवांना तीच गोड लागलेली आहेत. कोण? मुटक्या परीस धांगड गोड. आता तुम्ही म्हणाल धांगड गोड इंद्रियांवर आवर घालण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कोणी? विश्वामित्रांनी. आपण ना मंदिरामध्ये जाताना काहींनी विचारतात तुम्ही म्हणे मंदिराच्या समोर कासवच का ठेवता, कासवच का ठेवतात. त्याचं एकमेव कारण आहे मंदिराच्या कासवांकडून शिकायचंय. कारण तो इंद्रिय आवरून धरतो, चोरून धरतो आणि त्याला पाहिजे तेवढा बाहेर काढतो. नाहीतर म्हणजे हे काय म्हणतात याला मुटका म्हटलेलं आहे. मुटका नंतर एक दुसरं मी सांगणार आहे. याच्यापेक्षा धांगड गोड. धांगड गोड म्हणजे धांगड कोण? धांगडी ही शिवी आहे. मग कोण अशी धांगड करणं? धांगड दिंदा माझा पिंगा माझा पिंगा धांगड धिंगा धांगड धिंगा वर्णन ना. धांगडी म्हणजे इंद्रियांचा स्वैर. आपण त्याला वेश्या म्हणतो, वेश्या. बरोबर की नाही? इंद्रिय सैर करणं, कुठेही कशाही प्रकारचं वर्तन करणं. पतिव्रता वेगळी आणि वेश्या वेगळी. मला सांगा पतिव्रतेची निंदा करत नाही पण वेश्येची निंदा केली जाते. पतिव्रतेची स्तुती आणि वेश्येची निंदा. का? तिचे इंद्रिय सैर धावले जातात, व्याभिचार करते ती. मग काय तुकोबर आहे का नातराय म्हणतात मुटक्या परीस इंद्रिय आवरणाऱ्यांपेक्षा धांगडी अतिशय उत्तम आहे. कोण अशी धांगडी आहे? आमची कान्होपात्रा. हा ना, कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी. बरोबर की नाही? कोणाची मुलगी होती ती? धांगडीचीच ना. वेश्येची मुलगी, श्यामा नावाच्या वेश्येची मुलगी. नाव आहे कान्होपात्रा. पण मला सांगा कान्होपात्राची भक्ती परमात्म्याला आवडली इतरांच्या भक्तीपेक्षा. का? ती धांगडी होती पण परमात्म्यामध्ये विलीन झाली. आता खरं खरं सांगा वेश्येची मुलगी असेल, संस्कार वेश्येचेच असावेत ना, मग तरी सुद्धा परमात्म्याने तिचा का स्वीकार केला? म्हणावं लागते ना मुटक्या परीस धांगड गोड. वेश्येची मुलगी. अहो परमात्म्याने पंढरपूरला गेलात ना, खरं खरं सांगा पंढरपूरला गेल्यानंतर या महात्मा असणाऱ्या कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. पहिलं दर्शन पंढरपूरला गेल्यानंतर कोणाचं असतं काका? बोला. चोखवा, चोखोबा. नंतर नाम घ्या, नामदेवराय. पुढे कान्होला पात्र व्हा. नाम परमात्म्याला जोपर्यंत पात्र होत नाही कान्हो पात्रा तोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही. मला सांगा ही धांगडी असणारी कोण? कान्होपात्रा. ही सर्वात भक्तीमध्ये श्रेष्ठ ठरली. मुटक्या परीस धांगड गोड. मला म्हणायचंय मुटका. अजून एक मुटका सांगेल. आपल्याकडे महिला मंडळ मुटका वेगळा करतात आणि पुरुषांचा मुटका तुम्हाला सांगतो. पुरुष मुटका कधी करतात पहा ना. नदीमध्ये पोहायला जाताना काका, पोहायला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या टाकतो आपण. बरोबर की नाही? वेगवेगळ्या प्रकार. तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या उड्या सांगा. कोणकोणत्या उड्या? उड्याचे प्रकार आहेत. सुरउडी ऐकले? पोचुकुडी त्याला म्हणतात, सुरउडी. अजून काही उड्याचं नावं सांगा. उलटाहून गोलांडी उडी. बरोबर का? अजून काय बोला? अजून काय? बैल उडी.
विठ्ठल 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 असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या टाकल्या जातात, पण त्याच्यामध्ये एक मुटका नावाची उडी आहे, देशावरती उडी आहे मुटका नावाची उडी. या उडीने काय केलं जातं माहिती आहे का? समोरच्या माणसाला जर भिजवायचं असेल, काठावर उभे असणाऱ्या माणसाला जर भिजवायचं असेल तर त्याने 2 पाय पकडायचे. 2 पाय समजलं का? मी सांगत नाही तसं काय. 2 पाय मांड्या एकत्र हाताने पकडायच्या आणि उडी मारायची. त्या उडीने सगळी काठावरची लोक भिजतात. हा हेतू त्याचा असतो, म्हणून मुटका उडी टाकली जाते. याला मुटका म्हणतात. हा, याला मुटका म्हणतात. आता ती मुटका उडी पाहायला मिळत नाही. स्विमिंग पूल सगळे काय सगळी ते वॉटर पार्कला जातात आणि तिथं काही उड्या त्या काहीच राहिलं नाही. पूर्वीचा जो आनंद उड्यांचा नाही ना, मुटक्या हा मुटका. आणि दुसरा एक मुटका सांगितला जाता. बहिणी भावाला मुटका ओवाळते. ओवाळत असताना मुटका करतो. भाऊ जर कुठे जात असेल तर भावाला ओवाळते आणि ओवाळत असताना तो मुटका तयार करतो त्या मुटक्याने. किंवा आपल्याकडे एखादी बाळंतीण बाई घरी येत असेल पहा ना, त्यावेळेस तो भाताचा मुटका करतात आणि त्याच्यावर वाद घेतात ना, फिरवतात, जेणेकरून त्याला दृष्ट लागू नये. आणि मग भावाला ओवाळण्याचं कारण काय? त्याचं कारण सांगितलं जातो. भावा जसं त्याच्या औक्षण करते, कुंकू लावते, तांदूळ लावते आणि तो मुटका ओवाळत असताना त्या बहिणीची अपेक्षा आहे, दादा माझ्याकडे तुझ्या डोळ्यांची नजर जशी बहिणीची आहे, वाक्यदानाट या मुटक्याचा अर्थ, जशी बहिणीच्या दृष्टीने मला पाहतो, तुझे डोळे माझ्याकडे पाहताना बहिणीच्या दृष्टीने जसं पाहिलं जातं तसंच महिलांना, जगातील सर्व ज्या महिला, तुझी एक पत्नी सोडून सर्वच्या सर्व महिला बहिणी मान, ह्या मुटक्याचा अर्थ आहे. जसं माझ्याकडे पाहताना ताई तुझी डोळ्याची दृष्टी असते, तशा सगळ्याच्या सगळ्या महिला पत्नी सोडून या बहिणीच आहे, हे जसं तू मानशील तर त्या मुटक्याचा अर्थ तुला साधला जाईल. पहा ना, म्हणून मुटक्या परीस धांगड गोड म्हणजे कान्होपात्रेचं वर्णन केलेलं आहे. धांगड गोड म्हणजे ज्यांनी इंद्रियांना कधी आवरलं नाही, पण संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर संतांची कृपा झाली आणि इंद्रिय आवरलं आणि अशांनाच परमात्म्याने काय केलं, वर श्रेष्ठत्व दिलेले. मुटक्या परीस धांगड गोड झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून पुढे एका अर्थाने 1 मिनिटामध्ये पुढच्या चरणाचा अर्थ सांगणार आहे आणि नंतर सेवा संपवणार आहे. असो, झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मी आळंदीमध्ये असताना डॉक्टर बाबा जाधव कुरेकर बाबा या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये राहून काही जे चिंतन आहे ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. करिविली तैसे माझे गुरु लक्ष्मण मामा, या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु असणारे आपले पद्माकरजी बाबा, पांडुरंगजी बाबा आणि या ठिकाणी भीमकांत, ही सगळी काका उपस्थित आहेत. आणि मृदंगमणी दोन्ही धनंजय खुटले दादा आणि अमित दादा आणि या ठिकाणी बीडकरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमचे बंधू वडील माझ्या या ठिकाणी चोपदारकी करतायत. सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. अनंता दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे चांगदेव मामा, आमचे नातेवाईक असणारे बाबा, आणि या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो ज्यांनी मला या ठिकाणी आणलं. ते जनार्दन काका देखील, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पांडुरंगाचं भजन करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई,
धोपार कुमाई धोपार कुमाई कुंडली कवर धार ज्ञान रे भगवान पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज धोपार कुमाई संताले वरल्या दिंडी हाती खुरक्या काकेत मुंडी पंढरपुरी लागली होड मुटक्या परीस धांगड गोड पुढे म्हटलेले आली वैष्णवांची मांदी मेले डुक्कर बांधिले खांदे. आता वैष्णवांची मांदी आली आणि डुक्कर काय थोडक्यात मी सांगून जातो आणि सेवेला पूर्णविराम देतो. डुक्कर म्हणजे काय मेले डुक्कर. आता एक विकार सांगितला कोणता काम नावाचा विकार त्यावर संतांनी मात केली आणि दिंडी साधनाचं वर्चस्व सांगितलं. पण याच दिंडी साधनाने दुसरं एक विकार त्या विकारावर संतांनी मात केली त्या अहंकार नावाचा विकार. आता हा अहंकार नावाचा विकार कशाचं प्रतीक आहे. अहंकार नावाचा विकार त्याच्या वर्णन करताना ना मेले डुक्कर बांधिले खांदे. अरे काय म्हणे तुम्ही कीर्तनकार आहे कधी बकऱ्याला मारता कधी डुकराला मारता. मेले डुक्कर बांधले खांदी. आता खांदी काकेत घेणारा विणा कळाला खुरक्या कळाले पण डुक्कर म्हणजे नेमकं काय त्या डुक्कराचं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन करत असताना मेले डुक्कर अहंकार नावाचा डुक्कर. आता अहंकार असतो कसा अहंकार असतो कसा त्या डुक्कर म्हणजे नेमकं काय ते डुक्कर म्हणजे मृदंग. हा मेले डुक्कर बांधले खांदी डुक्कर म्हणजे मृदंग. आता मृदंगाचा आकार कसा असतो काका बोला. एका बाजूला निमुळता दोन बाजूला निमुळते आणि मध्येच फुगलेला असतो काय मृदंग मध्येच. मग अहंकार पण कसा असतो बोला. लाटणा वेळणं देशावर त्याला वेळणं म्हणतात. आपल्याकडे पोळ्या लाटायचा लाटणं म्हणतात. तो काय करतो तो मध्येच फुगलेला असतो आणि कडेला काय होतो निमुळता मृदंगासारखा. मृदंग पण तसाच फुगलेला असतो. अहंकारी माणसं तशीच फुगतात. अरे फुटशील ना मृदंगासारखा. पण या डुकराला मारलं संतांनी मारलं. अहंकार नावाच्या डुकराला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला ना. वायाला घालवण्याचं आपण अहंकार ज्याला अहंकार निर्माण झाली त्यांची काय अवस्था निर्माण झाली काय अहो तिळभर जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवाला मेरू एवढा भार त्या अहंकाराने होतो. मग त्या अहंकाराला दिंडी नामक साधन घालवलं. त्या अहंकाराला ताळावर आणण्याचं काम केलं आणि त्याचा मृदंग बनवला. बरोबर की नाही. मृदंग शब्दाचा अर्थ काय मृदंग. पूर्वीचे मृदंग मातीचे असते. मृदंग म्हणजे तो दंग करतो माणसाला. मृद म्हणजे मातीपासून पूर्वी बनवायचे पण आता माती नाही आता खैराचाच पाहिजे. बरं की नाही. खैर अरे किती गेले तरी चालेल पण खैराचाच पाहिजे. अरे बाबा तुला त्याचं कळालं पाहिजे ना महत्त्व. मग तू जर असून तो जर वाजवत नसेल रियाज जर करत नसेल प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. परफेक्ट जर बनायचं असेल झपताल मला काही माहीत नाही धनाला ते सगळं माहीत आहे. सुलताल मुलांना परीक्षेला येतात सुलताल एकताल काही सगळे ताळ वाजवता येतो. मग ते जर बनवायचं असेल तर तो मृदंग कळायला पाहिजे. तो मृदंग बनवला संतांनी कशाचा मेले डुक्कर. आता मेले डुक्कर दोन बाजूला दोन डुकराच्या कातड्याचं काय केलं कातडं लावलं एका बाजूला. पण आता दोन्ही बाजूला दोन ठिकाणी काय त्याची आईट आहे ना बाबा. एका बाजूला त्याच्यावर काळा आकार केला पाहिजे गोल गोल. त्याला काय म्हणतात त्या पुढाला काय म्हणतात प्रश्न विचारतात मुलांना परीक्षेला. ज्याच्या तोंडावर गोल आकाराचा असतो त्याला शाईपूड म्हणतात. एका बाजूला धुमपूड म्हणतात. एका बाजूला धुमपूड आला काय त्याची ऐट आता त्या मृदंगाची तो संतांच्या सानिध्यामध्ये आला. आता डुकराला मारला सानिध्य संतांचं स्वीकारलं. एका बाजूला बिना मिठाचा कणिक लावला जातो. किती ऐट बिना तो मागतोय काय न मागता आता संतांमध्ये आला. लोक कधी कधी त्या डुकराला काय खायला घालत होते का कान कुठे गेलेले असतात. आता आपल्या पनवेलच्या गटारांमध्ये किती डुकरं असतील त्यांना कोण विचारतो पण त्यांना आता विचारलं गेलं का संतांच्या सानिध्यामध्ये आला. एका बाजूला पीठ लावला जातो बिना मिठाचा आणि दुसऱ्या बाजूला काळा असला तरी चालेल
हम काळे होतो क्या हुआ का म्हणजे पांडुरंग तसा आहे मला सांगायचं. शाईपूड अहो किती गोड आवाज यायला लागला. आता तो त्याच्यामुळे लोक गायला लागले. त्याच्यामुळे लोक म्हणतात अरे वाजवताना व्यवस्थित जर लागला नाही तर गायला जसं व्यवस्थित वाटत नाही. अरे या मृदंगाच्या शाईपुडाने काय त्याला न मागता पावडर आली जाते काळ्या तोंडावर. आणि काळी माणसात जास्त पावडर लावतात, गोरी जास्त लावत नाही. असं पावडर लावली जाते. मागतो तो पावडर, एका बाजूने पावडर दुसऱ्या बाजूने कणिक आणि पाणी सुद्धा प्यायला देतात, बरोबर की नाही. असं म्हणून त्याची तर एवढी सेवा करतात. आणि मग त्याचं सामर्थ्य काय वाटतात. चला दिंडीला, चला दिंडीला रिंगणामध्ये. त्या रिंगणामध्ये एका मृदंगाच्या ताळावर ज्ञानोबा तुकोबारायांच्या घोषामध्ये हजारो लाखो वारकरी नाचतात. ज्ञानोबा तुकाराम, टाळी वाजवा. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. वाजवा टाळ्या. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पहा ना, एका मृदंगाच्या ताळावर हजारो लाखो वारकरी जर नाचत असेल तर त्या मृदंगाचं सामर्थ्य किती असेल. पहा ना, मृदंग अहो जर हत्ती नावा पहा ना, एक टाळ आहे त्याच्यावर हत्ती सुद्धा नाचतो. पहा ना, घोडे सुद्धा नाचतात. प्राण्यांना नाचवण्याचं सामर्थ्य जर मृदंगावर असेल तर या वारकरी संप्रदायाच्या दिंडी साधनामध्ये आहे. संताले वरल्या दिंडी हाती खुरक्या. म्हणून ज्याला ताळ आहे त्याला तेच ताल त्याचा स्वीकार करा. जो बेताल आहे 25 डिसेंबरला काय येतं त्याला काय म्हणतात, नाताल. म्हणजे ताळामध्ये आहे त्याचा स्वीकार करा ना, जे ताळातच नाही त्याचा स्वीकार करू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मेले डुक्कर, आता त्याला काय केलं जातं, त्याला खांद्यामध्ये बांधलं जातं. मेले डुक्कर बांधले खांदी. दिंडीमध्ये चालताना मृदंग बांधला कुठे जातो बोला, खांद्यावर. मेले डुक्कर बांधिले खांदी. असो म्हणून पंढरपुरी लागली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आणि शेवटला म्हणतात हे जाणायचं असेल ना तो गुरुचा बेटाच पाहिजे. त्यांनी कुठेतरी गुरुच्या दरबारामध्ये जाऊन मधुकरी खाल्ली पाहिजे. तो अर्थ कळाला पाहिजे. नाहीतर ज्याला अर्थ कळाला नाही तो कोणताही अर्थ सांगेल. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. ज्ञानेश्वर माऊली दान राजमाऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली दान राजमाऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. ऐका, जाता जाता एक सांगणं आहे. विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्था सगळ्यांनी लक्ष द्या. प्रबलगडाच्या पायथ्याशी स्थापन केलेली आहे. जवळजवळ या संस्थेमध्ये 25-30 विद्यार्थी शिकत आहेत. जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापूर. आता जो चाल म्हणत होता ना तो विद्यार्थी पंढरपूरचा आहे. पंढरपुरावरून या ठिकाणी विद्यार्थी आलेले. सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, परभणी किंवा आपल्या परिसरातील देखील विद्यार्थी दादा शिकवत असतात.
अमितदादाही शिकवत असतात. हे सगळे विद्यार्थी आणि या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य या मुलांचं शिक्षण गेलं जातं. संस्थेमध्ये राहिल्या जातात. अनाथ असतील, आदिवासी असतील, त्यांच्याकडे काही अपेक्षा न करता म्हणजे इतरही मुलं ज्याला वारकरी संप्रदायाची आवड आहे त्या मुलांनी या संस्थेत या ॲडमिशन चालू आहेत आणि विनामूल्य या विद्यार्थ्यांनी शिक्षण दिलं जातं. काळाची गरज आहे म्हणून सांगू जातो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती करते. जर लहान मूल जर असेल तो आकारानं येण्यासाठी तो लहानच असावा लागतो. एकदा का मुलगा 22 वर्षाचा झाला तर तो आकाराला येत नाही. 22 वर्षाची मुलं झाल्यानंतर ते भूतं बनतात. मग भूतं बनण्याच्या अगोदर ती देव बनावी या माध्यमातून या संस्थेचा विचार केलेला आहे. विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्था. निश्चित मुलं असतील तर पाठवा, विनामूल्य शिक्षण दिलं जातं. ज्ञानदेव तुकाराम हेलो रामकृष्ण शुभ का तसेच या बाबा भैया तसेच येत्या 21 तारखेला 21 एप्रिल 2022 या रोजी भगवान शेठ भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संजय महाराज वारदोळे यांचं सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन आहे भगतवाडीमध्ये. तसेच 24 एप्रिल रविवार दिनांक 24 एप्रिल 2022 या दिवशी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये युगांतक कॉलनी जिथे आपला बैठक हॉल आहे म्हणजे बैठकीचा हॉल पूर्वी होता त्याच्यासमोरच संजय महाराजांचं कीर्तन आहे 6 ते 8 या वेळेत सुकापूर कॉलनी. तर सर्वांनी उद्याचे कार्यक्रम असे आहेत की सकाळी काकडा होणार आहे आणि सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी